डोंबिवलीकर म्हटलं की ट्रेनचा प्रवास आलाच आणि ट्रेनचा प्रवास म्हटलं की भजन कीर्तन हे आलंच. तुम्ही कितीही वाईट मूड मध्ये असा पण भजन कीर्तन ऐकलं की दिवसाची सुरुवातच कमाल होऊन जाते. आज आपण चाललोय अंधेरीला शूटिंगला. मी एक कलाकार आहे आणि अशोक मामा या मालिकेत मी अन्वय नावाचं पात्र साकारतोय. सगळ्यांना वाटतं हा एक ऍक्टर आहे, दिवसभर मज्जा करत असेल, झोपा काढत असेल, तर तसं काही नसतं. गेल्या गेल्या चेहऱ्यावर रंगरंगोटी केली जाते आणि स्क्रिप्ट नावाचा कमाल विषय हातात दिला जातो. जरा हालत डुलत शूटिंग कसं होतं हे तुम्हाला दाखवतो. आज दिग्दर्शक सरांनीच कॅमेरा धरला होता, कोण जाणे, पण आज माझा अभिनय कचकचून बाहेर पडला होता. आणि ही आहे ती खोली जिथे पद्मश्री प्राप्त असणारे अशोक सर तयार होतात आणि आजही त्याच उमेदीने चेहऱ्यावर रंग लावून ते आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मग आपल्या लाडक्या अशोक मामांसाठी काही कविता लिहिली होती, ती ऐकवली आणि एक अविस्मरणीय फोटो काढला. पॅकअप झाल्यानंतर लगेचच मंदिरात म्हणजे आपल्या सेट वरती फेरफटका मारून सर्वांची भेट घेऊन टाटा केला. मेट्रोचं तिकीट काढून मेट्रो मध्ये बसून शुभ्या घाटकोपरला गेला. इतकं सगळं प्रवास करून शुभ्याची चाळणी झाली. काम कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण शुभ्याला आता झोप आली.